नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते. ठाकरे गटातून मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते प्रवेश करत असताना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने आता नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला धक्का दिला आहे. ठाकरे गटातून मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते प्रवेश करत असताना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने आता नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही धक्का दिला आहे. नाशिक हा काही वर्षापूर्वी मनसेचा गड मानला जात होता. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे चांगले संबंध आहेत. लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. पण आता नाशिकमध्ये मनसेच्या एका माजी नगरसेवकाला शिवसेनेत प्रवेश देण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातपूर प्रभाग समितीचे माजी सभापती तथा माजी नगरसेवक योगेश शेवरे, उद्धव ठाकरे गटातील तथा नाशिक रोड, जेल रोड परिसरातील माजी नगरसेवक पवन पवार आणि काँग्रेस महिला आघाडीच्या नाशिक जिल्हाध्यक्षा वंदनाताई पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश झाला. एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी शिवसेना उपनेते तथा नाशिक जिल्हा प्रमुख आप्पा करंजकर, सहसंपर्क प्रमुख राजू लवटे, महानगर प्रमुख प्रवीण तिदमे, विक्रम नागरे, अभय महादास आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. मित्रांनो, उद्धव ठाकरे यांच्यानंतर राज ठाकरेंना देखील एकनाथ शिंदे पुरून उरतील का? आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.